आपल्या सर्वांचे महायुतीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, देवेंद्रजी शहा, विष्णू काका हिंगे पाटील, बाळासाहेब बेंडे पाटील, शरद बुट्टे पाटील, सगळे पाटील पाटील पाटीलच, दिलीप मेदगे, राजेश काळेजी, रवीजी काळे अभिनेते, विवेक वळसे पाटील, अरुण गिरे, जयसिंग एरंडे, कैलासबुवा काळे, सुनील बानखेले, रुपालीताई भोजने, संदीप बानखेले, सुषमाताई शिंदे, संजय नांगरे, गणपतराव इंदोरे, प्रकाशराव गोलप, सकाराम पाटील काळे, निलेश थोरात, वसंतराव काळे, क्रांतिताई गाढवे, इंदुताई उगले, देवीदास दरेकर, अक्षताताई शिंदे, रुपालीताई जगदाळे, नंदकुमार सोनवणे, गणेश कोकणे, जयसिंग काळे, शिवाजीराव ढोबळे, प्रशांत काळे, गौतम भाऊ सोनवणे, तुकाराम काळे, अश्विनीताई तिटकारे, आपल्या घोडेगावच्या सरपंच ज्योतिताई घोडेकर, रुपाली जोडगे, माधवी करणे, रत्नाताई गाडे, विजय घोडेकर, तानाजी जंबूकर, घोडेगाव परिसरातील विशेषतः माझ्या आदिवासी भागातील सतगाव पठार परिसरातील उपस्थित असणारे ह्या पंचक्रोशीतील जमलेले सर्व माझे मतदार बंधू भगिनी, इरफान शेख, माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजप, शिवसेना, मनसे, रासप, शेतकरी संघटना, आरपीआय आठवले, आरपीआय खरात, कवाडे, या सगळ्या राजकीय पक्षांचे उपस्थित असणारे आजी माजी पदाधिकारी, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, वेळ बराच झालेला, मला पुढे बऱ्याचशा सभा आहेत आणि मी खरं तर सभांना जातो त्यावेळेस एक तर उमेदवार बोलतो आणि नंतर मी माईक हातात घेतो, पण इथं मग मागाशी बघत बसलो तो ह्याला बोला त्याला बोला त्याला बोला, अरे म्हणलं मी ह्यांची भाषणं ऐकायला आलोय का माझं भाषण करायला आलोय? ठीक आहे, लोकांना वाटतं बोललं पाहिजे आणि काय होतं, त्या युती म्हणल्यानंतर ह्या पक्षाला बोलू द्या, त्या पक्षाला बोलू द्या, त्या पक्षाला बोलू द्या, या पक्षाला बोलू द्या, सगळ्यांना बोलू द्या. अरे सगळ्यांचं आपली भूमिका एकच आहे, महायुतीला निवडून आणायचं आहे. त्याच्यामुळे आपण सगळेजण मिळून तेच काम करतोय. फक्त आता वेळ मर्यादित राहिलाय आणि कमी काळामध्ये मला जास्तीत जास्त सभा घ्यायच्यात, एकनाथराव शिंदेंना घ्यायच्यात, देवेंद्रजींना घ्यायच्यात, गडकरी साहेब असतील, इतर अनेक मान्यवर, सुनील तटकरे आजपासून संध्याकाळपासून इथे येतो मला म्हणले, कारण त्यांचंही मतदान काल संपलेलं आहे. त्याच्यामुळे मी काही लोकांना सांगितलेलं आहे की ज्यांचं मतदान संपलंय आणि ज्यांचा उपयोग शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये होऊ शकतो त्यांनी जरा इकडे या, आणि ज्यांना कुणीच ओळखत नाही त्यांनी येऊ नका, त्यांनी तिकडेच थांबा, अशा पद्धतीनं मी त्यांना सांगितलं. मित्रांनो, ठीक आहे, मी आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आहे. म्हणजे हा आंबेगाव तालुका, ह्या आंबेगाव तालुक्यामध्ये येणारा शिरूरचा भाग, मी देखील फार तरुण वयामध्ये आदरणीय पवार साहेबांनी मला, दिलीप वळसे पाटलांना, जयंत पाटलांना, आर पाटलांना, सुनील तटकरेंना, अशा अनेकांना संधी दिली. प्रत्येकाला कुणी ना कुणी संधी देत असतं. मित्रांनो, भावनिक होऊ नका. इथं देखील मला आता शिवाजीराव सांगत होते की मी माग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना या ताईंना जिल्हा परिषदेच्या करता संधी दिली. कुणी ना कुणी संधी देत असतं. आदरणीय पवार साहेबांना पण त्या काळात चव्हाण साहेबांनी संधी दिली ना, संधी दिली म्हणूनच साहेब पुढे त्यांचं कर्तृत्व, नेतृत्व, वक्तृत्व दाखवू शकले, प्रशासनावर पकड दाखवू शकले. चव्हाण साहेबांनी 67 ला संधी दिली, परंतु इतिहास असं सांगतो 78 ला साहेबांनी चव्हाण साहेबांना सोडलं. मग जे मला विचारतात किंवा माझा विचार करतात, याला ह्या वयात दादांनी सोडायला नको होतं राव साहेबाला. अरे पण साहेबांनी पण 67 11 वर्षातच चव्हाण साहेबांना सोडलं. चव्हाण साहेब म्हणत होते, अरे असं करू नका, फोन घेतला नाही, लोक माझ्या सांगते पुस्तकात आहे. मी तरी 30-35 वर्ष साथ दिली. मी म्हणलं साहेब आता बघू द्या, पण साहेब म्हणायचे नाही, मी सांगतो तसंच. कधीतरी आम्हालाही वाटतं ना बघावं म्हणून. मला काय 60च्या वर गेलो आता मी, कधी बघायचं कधी, मला काही कळलं ना तुमचं. आणि मी करतोय ना व्यवस्थित काम, मी काही चुका करत नाही. चुका केल्या तर माझा कान धरा, मला जा विचारा. जर आम्हाला कामं करून घेता येत नसतील
सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याची भूमिका आमच्यासारख्याची नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता, किंवा तुम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडली का? आम्ही नाही सोडली, आम्ही त्याच विचारधारेने पुढे चाललोय. आणि म्हणून माझं विनंती आहे, आता काही जण का दिलीप वळसे पाटलांनी साहेबाला सोडायला नको होतं. अरे आम्ही कुठं सोडलं? आम्ही साहेबांना समजावून सांगत होतो, साहेब तुम्ही नेहमी, आम्ही यशवंतराव चव्हाण साहेबांची पुस्तकं वाचली, चव्हाण साहेबांचा इथं फोटो आहे. चव्हाण साहेब सांगायचे, सत्ता असल्याशिवाय तुम्ही बहुजन समाजाला, मागासवर्गीयाला, आदिवासीला, अल्पसंख्याकाला मदतच करू शकत नाही. माझ्याकडे सत्ता नाही, दिलीपरावांच्याकडे सत्ता नाही, आणि नुसतंच म्हणायचं आम्ही असं करू, आम्ही तसं करू. अरे सत्ता नाही काय करू? त्यामध्ये सत्ता नसताना उगेच काय, आम्ही आंदोलन करू शकतो, आम्ही मोर्चे काढू शकतो, फार तर आम्ही उपोषण करू शकतो, भांडू शकतो, विरोध करू शकतो, ह्याच्या उपर काय? आज जुलैमध्ये आम्ही सरकारमध्ये गेलो, आज जवळपास 600 कोटी रुपयाची कामं दिलीपरावांच्या मतदारसंघात दिली ना. कशामुळे झाली? ह्याच्यातले 1 रुपया मिळाला नसता सरकारमध्ये नसतो तर. शेवटी दिलीप वळसे पाटलाचा फायदा झाला नाही, आंबेगाव आणि शिरूर विधानसभा मतदारसंघाचा फायदा झाला, तुमचा फायदा झाला. आता परवा योगगुरु छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजयंती 19 फेब्रुवारीला होती, आम्ही सगळे तिथं आलो होतो. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, शिवाजीराव होते, दिलीपराव होते, सगळे आम्ही होतो तिथं. तिथं आम्हाला सांगण्यात आलं की मागं एक चक्रीवादळ झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये हिरडा उत्पादकांचं मोठं नुकसान झालं, त्याला भरपाई द्या. जर आम्ही सरकारमध्ये नसतो तर 15 दिवसात भरपाई मिळाली असती. 15 पण नाही, 8 दिवसातच दिली. 15 कोटी दिले का नाही? सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करतायत. आणि गेलेला जसं एखादं पीक वाया गेलं, 3 वर्ष शेतकरी उपजायला येत नाही, पुन्हा त्याची घडी बसायला. त्याच्यामुळे आम्ही सतत विचार करत असतो. मगाशी शिवाजीरावांनी सांगितलं डीपीडीसीचा निधी असेल. आज मी तुमच्या पुढे येताना मी डीपीडीसीचा पण निधी दिलीप वळसे पाटील साहेबांना देखील या ठिकाणी जवळपास 68 कोटी रुपये त्या ठिकाणी डीपीडीसी मध्ये मी त्यांना दिले. या पद्धतीनं आपण काम करू शकलो. यंदा तर मी जिल्हा नियोजन समितीच्या करता 67 कोटी 78,50,000 रुपये एवढे पैसे दिले. 1000 कोटीचं माझं बजेट होतं, आता 1250 कोटीचं माझं, म्हणजे आपल्या जिल्ह्याचं. त्याच्यातून आपल्याला विकास करायचा आहे. लोक आपलं पाणी आहे उशाशी, आणि काही जण पाणी घेऊन चाललेले, त्याचाही विचार करत नाही. त्याच्याकरता कोण भांडतं? अरे पाणी न्या ना, परंतु जेवढं पाणी आम्हाला जुन्नर आणि आंबेगावला लागतं तेवढं ठेवा. वर बोगदा काढा आणि ओव्हरफ्लोचं पाणी घेऊन जावा. परंतु तुम्ही खालनं बोगदा काढला की आम्ही काय उन्हाळ्यामध्ये ठोठो चुना लावून बोंबलत बसावं काय? काय करावं काय? याचा विचार काहीतरी करता की नाही? अरे बाबांनो, तुमच्या अंगात किती पाणी असेल तर धरणात पाणी नसेल तर काय करू शकत नाही शेतकरी. मी पण शेतकऱ्याच्या पोटचा आहे, मी पण त्या ठिकाणी शेतीवाडी करतोय. कालच मतदान केलं, आईला घरी सोडलं. आई म्हणली दादा रानात बरेच दिवस गेला नाही. म्हणलं आई चाललो रानात, राऊंड मारला आणि नंतर बाकीच्या कामाला लागलो. शेवटी शेती असेल तर तुम्ही आम्ही आहे, तर तुमचा माझा प्रपंच आहे, तर आपल्या मुलाबाळांचं कल्याण आहे, हे आम्हालाही कळतंय. जरा आम्हाला उशीर झाला ना, कांद्याच्या बद्दलचा जो निर्णय घ्यायला झाला त्याच्यामध्ये आम्ही मोदी साहेबांना मी त्या दिवशी पुण्याच्या सभेत सांगितलं, मोदी साहेब कांद्याची निर्यात चालू केली पाहिजे. ते म्हणले ठीक आहे आपण चालू करू. केली चालू, भाव वधारायला लागले. माझा दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला. आम्ही बसलो, विष्णू असेल, भगवानराव पासलकर असेल, त्यांनी सगळ्यांनी सांगितलं दादा भाव फार 27-28 ला आलेत, परवडना. म्हटलं 5 रुपये लिटरला वाढून देऊ डीबीटी मध्ये. काही लोकांना कदाचित पैसे मिळाले नसतील. त्याचं कारण असं आहे की काही कागदपत्राच्या बद्दल ऑनलाईन करताना त्रास होतोय. आता आचारसंहिता असल्यामुळं मला आदेश देता येत नाही. आचारसंहिता संपल्यानंतर एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील आम्ही एकत्र बसू आणि काय तिथं अडचण आहे, काय तिथं त्रुटी राहिली आहे, काय केलं तर माझ्या शेतकऱ्यांना ते पैसे जातील. 188 कोटी आले, परंतु पुढचे काही राहिलेत
राहिलेले आम्हीच देणार, दुसरं कोणी येणार नाही. ही समोरची गप्पा आणायला येतात ना, अरे मीच त्यांना तिकीट दिलं होतं, मी शोधून आणलं होतं, चला या 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 म्हणलं माझ्याकडे. माझ्या घरी दुपारी जेवायला घातलं, सतत उद्धव ठाकरेंचे फोन येत होते. म्हणलं उद्धव ठाकरेंचा फोन घेऊ नका, दे फोन, आणि माझ्या खिशात दिला टाकून. आणि मग माझ्या प्रेमकोट बंगल्यावरून धनंजय मुंडे विरोधी पक्ष नेता होता तिथं नेलं आणि प्रेस बोलवली. प्रेसला सांगितलं, गमछा टाकला, म्हणले दादा उभा राहतो, पण सगळं बघायचं तुम्ही दिलीप रावांनी, मी काही बघणार नाही, मी फक्त भाषण करणार. आणि म्हणलं सगळं जे काही नियमाने खर्च करायचा असतो तेवढा खर्च करू, काळजी करू नको, जीवाचं रान करू. निवडून आणला. नंतर 2 वर्षांनी म्हणलं दादा मी सेलिब्रिटी आहे. म्हणलं मग? नाही मी अभिनेता आहे. अरे म्हणलं आहे ना माहिती. नाही मी दादा मी कलाकार आहे, दादा मी मालिका करतो, छत्रपती संभाजी राजांची मालिका करतो. म्हणलं त्याच्यामुळेच आहे बहिणीने तुला शिक्के मार बटणं दाबलीत. म्हणलं कारण लोक तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी राजांच्या भूमिकेत बघताय. असं झालं, त्याचा फायदा झाला खरंय. पण नंतर मला म्हणायला लागले दादा आपल्याला राजीनामा द्यायचे, हे आपल्याला जमत नाही. म्हणलं काय झालं? म्हणले राव आम्ही चित्रपट काढला महाराजांच्यावर, ते महाराज बघा पेटाऱ्यातनं पळाले, फळांच्या का वेशभूषा बदलून पळाले. त्यांनी जो चित्रपट काढला त्याच्यात दाखवलं महाराज वेशभूषा बदलून गेले. आपल्या तर काही डोक्याशात कधी शिरलं नाही. आम्हाला लहानपणापासून आमच्या शिक्षकांनी शिकवलं, आग्र्यातनं महाराजांची सुटका झाली त्यावेळेस महाराज पेटाऱ्यातनं फळं पाठवत होते. एका पेटाऱ्यात ते स्वतः बसले आणि त्यांनी पलायन केलं आणि त्यांना बरोबर त्यांनी गनिमिकावा केला असं आपल्या ऐकण्यात आहे. पण त्यांनी तिथं मी म्हणलं ह्या चित्रपटात ही असं कसं काय दाखवलं? नाही म्हणले हे असंच आहे. आणि पडला ना चित्रपट. आणि म्हणले राव दादा चित्रपटाचे पैसेही नाही निघाले, काय करू आता? म्हणलं आपण काय करणार आहे? जर जास्तीचे पैसे मिळाले असते तर तुम्ही दिले असते का? म्हणलं मला त्याच्यावर तोटा झाला तर आपलाच, फायदा झाला तर आपलाच. आता इथं आता कलाकार अनेक चित्रपटामध्ये ज्यांचं काम करतात ते अभिनेता रवीजी काळे. रवीजी काळे एखादा चित्रपट गाजला तर तुम्हाला जेवढे पैसे दिले त्याच्यापेक्षा वाढून देत नाही प्रोड्युसर दिग्दर्शक. तो म्हणतो आपले, पण तोटा झाला तरी ते असं तुम्हाला म्हणत नाही तोटा झाला जरा घेतलेले पैसे मला माघारी दे, असं नसतं. व्यवहार आहे मित्रांनो. मी त्यांना इतकं समजून सांगितलं, डॉक्टर कोले साहेब असं करू नका, लोक आपल्याला मारतील, लोक म्हणतील ह्यांना आधी कळलं नाही का. काही करून 5 वर्ष कडेला काढा. आणि मग ती कडेला काढली, त्याच्यामुळे ते आदिवासी भागात आलेच नाही तिथं. मग मालिकेचं कोण, मालिकेमध्ये जे रात्री शूटिंग चालतं ते शूटिंग कोण करणार? तुमच्याकडे पाणी बघायचं, तुमचे प्रश्न सोडवायचे, तुमचा अडचणीचं काही कामं करायची, कामचं शूटिंग करायचं. आमचं पहिलं ध्येय शूटिंग करणे, आमचं दुसरं ध्येय चित्रपटामध्ये काम करणे, नंतरचं ध्येय वेळ पडली तर पैशाकरता नथुराम गोडसेंची भूमिका करणे. सगळं आम्ही करतो. एकदम विरोधाभास, एकदम छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे, आणि तिथून एकदम ज्यांनी महात्मा गांधींचा खून केला त्या गोडसेची भूमिका. काय करायचं? अरे पैशाकरता तुम्ही कुठलीही भूमिका करणार. काही अभिनेते ज्याच्यातनं लोक व्यसनाधीन होतील अशा प्रकारच्या जाहिराती करत नाहीत. ते म्हणतात नको असले पैसे, ते पैसे काही कडेला जाऊ शकत नाही. ह्या गोष्टीचा विचार करा. मला तर म्हणले होते आता मी काही राजकारणात येणार नाही. आणि मी ज्यावेळेस भूमिका घेतली मी साहेबांना आधी सांगितलं होतं, मी एकटा नव्हतो, भुजबळ साहेब होते, दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, सगळे 80% लोक होतं. हे जयंत पाटील वगैरे सगळे माझ्यावरच होते. लास्टला ते म्हणले नाही दादा आता येत नाही. म्हणले येत नाही तर बस तिथंच. आणि म्हणलं आम्ही मग 2 निर्णय घेतला. त्याच्या आधी साहेबांनी मला सांगितलं अजित आता मी राजीनामा देतो. म्हणलं का? नाही म्हणले आता माझं वय झालं, मी राजीनामा देतो, तुम्ही सगळ्यांनी हा पक्ष चालवा. म्हणलं ठीक आहे. आणि त्यांनी जाहीर केलं. पुन्हा 2 दिवसांनी म्हणले अजित नको, लोक म्हणतात की तुम्हीच थांबा. अहो म्हणलं लोक म्हणणारच, लोकांना काय जाते म्हणायला. आता साहेब आजारी आहेत, परंतु जे उमेदवार आहेत, नाही साहेब हेलिकॉप्टर पाठवून देतो याच आम्हाला सभेला, त्यांना काही घेणं देणं नसतं. लोक स्वार्थी असतात. जोपर्यंत आमचे हातपाय व्यवस्थित आहेत तोपर्यंत लोक आमच्या मागे येतात.
मी आरआरचं उदाहरण बघितलं. आरआरला एकदा बघा 26/11चा हल्ला झाला आणि त्याच्यात आरआरने मला न सांगता त्याला राजीनामा दिला आणि गेला निघून. मी फोन केला, अरे कुठे गेला? म्हणलं अंजनीला आलो. म्हणलं का? म्हणले अमक्याने राजीनामा त्याला सांगितलं. अरे म्हणलं मला सांगायचं ना, जरा ताण असतो, ताजा असल्यावर जरा शांत झाल्यावर आपोआप सगळं गार होतं. म्हणलं ते केलं असतं आपण बरोबर. नंतर मला भेटायला आला. म्हणला दादा 5-6 दिवस लोक आले नाही जात. आर आबा तुमच्याशिवाय ह्या राज्याला आहे कोण? तुम्हीच उद्याचे नेते. आणि 10-15 दिवस झाल्यावर कुत्रही ना म्हणले तिथं, एकटाच बसायचा. मग मी त्याला हेलिकॉप्टर पाठवलं, 6 महिन्यांनी आणलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष केला आणि पुन्हा त्यांनी कामाला सुरुवात केली. हे माहिती का? असं आहे. आता आंबेगावकरांनो, सातगाव पठाराच्या लोकांनो, माझ्या आदिवासी समाज बांधवांनो, आया बहिणींनो, आज आपले दिलीप वळसे पाटील साहेब आजारी आहेत. त्यांना तिथं राहत नाही. मला म्हणतात दादा मी व्हीलचेअर घेऊन जातो तिथं लोकांना भाषण देतो. म्हणलं अजिबात नाही. आम्ही लोक आहोत. तुम्ही जो प्रचार करणारे तोच प्रचार आम्ही करणारे घड्याळाचा. आम्ही दुसरा प्रचार करणार नाही, काळजी करू नका, असं मी त्यांना सांगितलं. आणि म्हणलं आता दवाखान्यात जोपर्यंत धडधाकट होत नाही तोपर्यंत सोडायचं नाही. देवेंद्रजींना सांगितलं, विष्णूला सांगितलं, बाळासाहेब बेंडेंना सांगितलं, सगळ्यांना सांगितलं आता तुम्ही काम करायचं. माग 2004ला असाला प्रसंग माझ्यावर आला होता, राष्ट्रवादी काँग्रेसवर आला होता. पवार साहेबांनी सांगितलं अजित आपल्याला गंभीर आजार झालेला आहे, ऑपरेशन केल्याशिवाय गत्यंतर नाही. साहेबांना सांगितलं फॉर्म भरा आणि ऑपरेशनला बीच कॅन्डीला जावा, सगळी जबाबदारी आपण सांभाळतो. आजपर्यंत बारामती भागामध्ये फक्त फॉर्म भरायचा आणि शेवटच्या सभेला यायचं, बाकी सगळं हा पट्ट्या बघायचा. लाखांच्या मतांनी निवडून आणायचो. मी एकटा नव्हतो, तुमच्यासारखे तिथं कार्यकर्ते होते, पण म्हणायला काय जाते हा पट्ट्या करायचा. मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु मी आपल्याला सांगतो आज देखील आपला नेता ज्यांनी आपल्या आंबेगाव शिरूरचा चेहरा मोहरा बदलला, आज पण मला सारखं दादा देवेंद्र फडणवीसजी आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये जे कलमोडी धरण, सातगाव पठारे येथील वेळ नदीवरील 9 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, नंतर उपसा सिंचन योजना या प्रकल्पाचे 3 घटक, माझ्या आंबेगाव तालुक्यातील 9 कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची कामं 9ला पूर्ण झालीत. कलमोडीचं काम 10ला पूर्ण झालंय. साधारण 2 TMCचं धरण आहे. माझ्या राजगुरुनगर तालुक्यातल्या पहिल्या टप्प्यामध्ये उपसा सिंचन योजनेमध्ये 32 आणि 8 40 4,500 एकर आणि तिसऱ्या टप्प्यानंतर आंबेगाव तालुक्यातलं साधारण 3,000 3 6 7,500-8,000 एकर एवढं सिंचन क्षेत्र मूळ प्रकल्प अहवालाप्रमाणे आहे. आणि 200 कोटी रुपयांचा सुप्रमा आता आपण त्याच्यामध्ये दिलेली आहे. आतापर्यंत 58 कोटी रुपये खर्च केलाय. परंतु दिलीप वळसे पाटलांना जसं त्यांच्या गावामध्ये पाणी द्यावंसं वाटतं तसं खेडचे आमदार दिलीपराव मोहिते पाटील त्यांनाही वाटतं. त्यांनी 22 जुलैला एक निवेदन दिलंय आणि त्याच्यातून आदिवासी विभागाकडून आपण 15 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलाय. आदिवासी त्यांच्या भागातल्या देखील गावांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी धरण ते चासकमान धरण या दरम्यान नदीवर 2 कलमोडी धरण ते चासकमान 2 बंधारे आणि 2 उपसा सिंचन योजना आश्वासित केलं होतं. त्याच्यात कारवाई झाली नाही, तेही करा. आपल्याला त्याच्यातनं दोघांचा मिळून मार्ग काढायचा आहे. तुम्हालाही समाधानी करायचं आहे, त्यांनाही समाधानी करायचं आहे. जसं पूर्वी सांगितलं जायचं 1 तीळ 7 जणांमध्ये वाटून खावा, तसंही आपण करणार आहे. काळजी करू नका. त्याच्यामध्ये आपण खेडवाल्यांना पण मदत करणार, तुम्हालाही मदत करणार आणि आम्ही शब्दाचे पक्के आहोत. जे सांगेल तसं आम्ही करतो. अर्थमंत्री म्हणून मी आहे, देवेंद्र फडणवीस जलसंपदा मंत्री आहे. जलसंपदा मंत्री आणि अर्थमंत्री दोघांची जोड झाली की काम झालं म्हणून समजा. त्याबद्दल आपण काही काळजी करू नका. जसंही मागच्या काळातली कामं, आज कसं माझं आंबेगाव बदलत गेलं, कसं शिरूर आणि आंबेगाव विधानसभा मतदारसंघ बदलत गेला. पूर्वी शिवाजीराव आपल्याबरोबरच होते, परंतु त्यांनी त्यावेळेस उमेदवारी मागितली. आम्हाला वाटलं की आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी एक आली. त्यावेळेस काँग्रेस विरोधात लढून देखील आपण अशोकरावांना मोहळला
खेड लोकसभा मतदारसंघात निवडून आलं. अशोकराव मोहोळ त्यावेळेस पुन्हा त्यांना तिकीट दिलं. अशोकरावनं वाटलं की आता तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी एक, समोर तर काहीच नाही. या पट्ट्याने घेतलं तिकीट धनुष्यबाणाचं. आणि जी पोकरला सगळं माहिती होतं, कुठं बरोबर पोखरायचं, कुठं बरोबर जायचं. रात्रीच गडी इकडं तिकडं जायचा कुठं आणि पोखरून बघतोय निकाल तर उलटाच लागला. शिवाजीराव आढळराव पाटील देऊन आला. अण्णाला म्हणलं अण्णा कसो आलं का दादा, असं कसं काय झालं, आता झालं काय, बट शिक्के मारले, तेव्हा शिक्के मारत होते, शिक्के मारले झालं. म्हणलं करणार काय. शेवटी निवडणूक म्हणल्यानंतर काळजीनं लढवायची असते. उगीच असं तसं बघून चालत नाही. आज तुमच्या इथं अनेक प्रकारे कोल्हापूर टाईप बंधारे झाले. तुमचा भीमाशंकर सहकारी साखर कारखाना उत्तम चाललाय. राज्यात एक पहिला 5 मध्ये येतोय. शरद बँक तुमची उत्तम चाललेली आहे. तुमच्या संस्था चांगल्या चाललेल्या आहेत. आता मी शिवाजीराव आढळराव पाटलांच्या तिथं हेलिकॉप्टर उतरवलं त्यांच्या ग्राउंडवर शाळेच्या. ती शाळा त्यांची उत्तम चाललेली आहे. त्यांच्या पण ज्या संस्था काढल्यात, क्रिकेटचं ग्राउंड, बाकीचं मुलांना खेळायला, नवीन मुलं तयार करायला स्विमिंग पूल, सगळ्या गोष्टी ते करतायत. माझ्या आदिवासी भागातली मुलं तरबेज असतात, चलाक असतात. त्यांना ट्रेनिंग दिलं की ते नंबरच काढतात. ती आपली कल्पना ह्याची नाशिकची, ती आदिवासीच ना, ती पहिली आली ना. अशा बऱ्याच मुलांना ट्रेनिंग देण्याची गरज आहे आणि ते आपण सगळे करतोय. आपण इथलं इंजिनिअरिंग कॉलेज असेल, बाकीच्या सगळ्या शिक्षण संस्थांचं जाळं तुमच्या इथं उभं केलं. राज्य सरकारचा निधी मोठ्या प्रमाणावर तुमच्या विधानसभेमध्ये देण्याचं काम केलं. आरोग्याच्या सुविधा तुम्हाला दिल्या. त्यावेळेस मला कोरोनाच्या काळात मला वाटतं 6 कोटी मागितले होते, 12 कोटी मागितले होते. 12 कोटी मी दिले. का तर माझे आंबेगाव तालुक्यातले लोक आजारी पडू नये, पडले तर उपचार करता यावेत, कोरोनातनं बाहेर निघावेत, ही आमची भावना. आम्ही कुठेही कमी पडलो नाही. आता इथून पुढच्या काळामध्ये देखील आपल्याला अजून काही चांगली कामं करायची. मित्रांनो, जसं दिलीप वळसे पाटील आज आजारी आहेत, तुमची जबाबदारी वाढली, कार्यकर्त्यांची वाढली, मतदारांची वाढली, आई बहिणींनो तुमची पण वाढलेली आहे. त्याच्याकरता मी सांगतो, आम्ही बारामतीमध्ये लोकसभेला कुणी आम्ही उमेदवार उभा करू, लाखाच्या आत मी कधी लीड द्यायचो नाही. मी तर विधानसभेला 1,68,000 सगळ्याचे डिपॉझिट जप्त करायचो. मी नाही, मतदार करायचे. असलं आपल्याकडे काम आहे. का तर आम्ही लोकांची कामं करतो. तुमच्याकडे पण ह्या दोघांनी कामं केली. आता ही दोघं एकत्र आहेत. मागे तुम्ही काय करायचा, आढळरावला चालवायचा लोकसभेला आणि विधानसभेला चालवायचा दिलीपरावला. दोन्ही आपली सगळ्या डगरीवर आपलं पाय. आता तरी एकाच बाजूला आहे. आता तर समोर काही करायचं कारणच नाही. समोरच्या बटनाचा विचारही करण्याचं कारण नाही. कारण त्यांनी 5 वर्षामध्ये काय केलं, आपली पुणे आणि नाशिक रेल्वे पण केली नाही. आपली वाहतुकीची कोंडी सोडवण्याच्या करता नॅशनल हायवेच्या निमित्तानं जी कामं करायला पाहिजे होती ती केली नाही. मी आता टीका केली की मला लोकांना दाखवतात, एवढी पत्र दादांना दिली पण दादांनी मला पैसे दिले नाही. अरे कधी पत्र दिली, तिथं मालिकेचं शूटिंग करायचं आणि कुठं पत्र दिली. आता आत्ताच्या तारखा टाकतो, त्याच्या तारखा टाकतो आणि आता सांगतो पत्र दिली. काही खोटं बोलता. मी शिवाजीराव आढळरावांना पैसे दिले, ते महायुतीमध्ये होते म्हणून. मग राष्ट्रवादीमध्ये असताना पैसे दिले नसते. शरद बुट्टे पाटील एकेकाळी माझाच कार्यकर्ता, का मला सोडून गेला कुणाला माहिती. परंतु आता तिकडे, परंतु आला तरी त्याचं काम करतो. पुढे करतो की नाही, मी भेदभाव करत नाही. कारण मला माहिती आहे पुढं कधीतरी माझ्याकडे येणारच आहे. हा, आपण काही कुणाचं वाईट केलं नाही आणि कुणाचा बांध पण रेटला नाही. त्यामुळं माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, एक परिवार म्हणून आपण काम करतोय. मला केंद्रातनं मोठ्या प्रमाणावर निधी आणायचा आहे. तो निधी मोदी साहेबांना अमित शहा देऊ शकतात. आपण मागच्या वेळेस बारामती लोकसभा आणि शिरूर लोकसभा ह्या दोन्ही मतदारसंघातनं आम्ही सांगितलेले उमेदवार निवडून तुम्ही दिले. मी त्यांना म्हणायचो निधी आणा. ते म्हणायचे दादा आपल्याला निधी मिळत नाही. का मिळत नाही तर आम्ही त्यांच्यावर रोज टीका करण्याची भाषणं करतो. म्हणलं तुम्ही कशाला टीका करताय, आपल्याला निधी पाहिजे तर जरा थोडंसं काही वेळेस 2 पावलं पुढं मागे सरकायचं.
मी देखील विरोधी पक्षात असताना पुढे 2 पावलं सरकायचो, कधी 2 पावलं मागे सरकायचो, कारण आपलं जनतेचं काम आहे. आपण काय आपलं वैयक्तिक आपल्याकरता मागतोय, जनतेकरता मागतोय, वाईट काय त्याच्यात? आणि ह्या पद्धतीनं आम्ही लोकांनी तिथं काम केलेलं आहे. माझी तुम्हाला विनंती, उन्हाळ्याची तीव्रता आहे, सारखं कुणाचा रुमाल चालू आहे, सारखं वारं चालू आहे, का तर गरमच फार होतंय. पण अहो काल तर मला सोलापूर का धाराशिव मध्ये लाईनीत उभा असतानाच उष्माघाताचा शॉक बसला आणि बिचारा वारला ना. बट मतदान करायला आले होते तेव्हा. अशा पद्धतीनं घडतं. काळजी घ्या, पाणी प्या, दुसरं काय पिऊ नका. त्याच्यामध्ये आपल्या आरोग्याला पाणी चांगलं असतं आणि त्याच्यातून तुमचा आरोग्य चांगलं ठेवा. राहिलेले 2-3 दिवस 4 दिवस अफवांच्यावर विश्वास ठेवू नका. काही जण भावनिक करतील. मी माझ्याही बारामतीकरांना शेवटपर्यंत सांगत होतो. तिथं शेवटच्या सभेत आमचे पुतणे रडलेच. म्हटलं का रे, तुला आत्ताच रडायचं आठवलं? इतके दिवस नाही रडणं आठवलं? हे असलंच. रडून प्रश्न तुमचे सुटणार नाही. कलमोडीची कामं रडून होणार नाही. राजकारण करताना रडून राजकारण करायचं नाही, आरेला कार्य करूनच राजकारण करायचं असतं. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यामुळं काही जण वेगवेगळ्या प्रकारचा प्रचार करतील. मला काही झालं तरी आता काही दिलीपरावांनी पण मोठे ज्यांना संधी दिली कारखान्याचा मार्केट कमिटीला, ती पण तिकडे निघून गेला. त्याला आता वाटायला लागलं उद्याचे ते आमदारच. आणि आता आमच्या समोरच्या पार्टीचे जे येणार नाही त्याला म्हणतात ये ये, आणि त्याला म्हणतात तुला आमदारकी, तुला आमदारकी. मी इंदापूर तालुक्यात 3घांना सांगितलं त्यांनी आमदारकी. मी 3घांना वेगवेगळं घेतलं आणि स्पीकरवर फोन लावला. म्हणलं काय रे, तुला काय सांगितलं? म्हणले आपल्याला आमदारकीचा शब्द दिलाय. त्या दुसऱ्याला म्हणलं ऐक ऐक साले ऐक तू. नंतर त्याला 3ऱ्याला घेतला. म्हणलं काय रे, काय झालं? साहेब दादा मला आमदारकी देणारच आहे. ते म्हणले तुझीच आमदारकी. झालं 3घ तर उतारे पडलेच तिथं. म्हणलं ही बघ असलंय. ज्यावेळेस वेळ येते ना, माणूस कशालाही हो म्हणतो. तू म्हणशील ती पूर्व दिशा, इकडं हा ही पूर्व. असं नसतं. आम्ही खोटं बोलणार नाही. आम्ही वेगवेगळ्यांना संधी देऊ, तुम्ही काळजी करू नका. परंतु आपला नेता दिलीप वळसे पाटील हे आज दवाखान्यात आहे. दिलीपरावांना कळलं पाहिजे की साहेब तुम्ही आमच्यावर इतके अतोनात प्रेम केलं, आमच्या शिरूर आणि आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचा असा विकास केला, असा कायापालट केला, हे आम्ही विसरू शकत नाही. आणि त्या पद्धतीनं मशीनवर जाल पाहिल्या त्यावेळेस ते डोळ्यासमोर आणा. दिलीपरावांनी केलेली कामं, आम्ही पण आमच्या परीनं केलेली कामं, आणि उद्याच्या काळात कोण काम करणार आहे? उगवता सूर्य कुठं आहे ती बघा. आणि त्या पद्धतीनं पहिलंच बटन त्या घड्याळाच्या समोरचं दाबायचंय. ती दाबा. यांचं एकदा दोनदा तीनदा झालं, चौथ्यांदा आता आपल्यालाच निवडून आणायचंय. चौकार मारायला निघाले शिवाजीराव. त्याकरता तुमचं पवित्र मत, माझी हात जोडून विनंती आहे, तुम्ही कामाच्या बद्दल काय काळजी करू नका. खूप चांगल्या. अरे काय हे, एक मिनिट बोळा घातला होता काय कानात काय? अहो साहेब मी ह्याच्याबद्दल बोललो, साहेब बोललो मी, आपण ऐकलं नाही माझं. तुम्हाला कोणीतरी सांगितलेलं जसे जाऊन असं तिथं बोल. त्याला काय राव, घसा बेंबीच्या देठापासून बोंबलतोय तरी त्यांना कळना. आम्ही काम करायला आलोय साहेब, गप्पा मारायला नाही आलो. आणि जर नाही झालं तर विधानसभेला विचारा ना, का रे अजित पवार घोडेगावला लय आवाज चढवत होता, कुठं गेलं काम? काम वाजून करीन वाजून. फक्त कामाची सुरुवात तर नक्कीच झालेली असेल. हे आपला शब्द आहे, आपण शब्दाचा पक्का आहे. म्हणूनच 19ला देवेंद्रच्या बरोबर सरकार केलं होतं, कारण माझ्याच चुलत्यांनी सांगितलं होतं त्यांच्यावर सरकार करायला, आणि मलाच मिटिंगला घेऊन जात होते. आणि नंतर तेच बदललं आलं. म्हणलं आपण कसं काय बदलायचं? 6 मिटिंग झालं राव साहेब, असं कसं? नाही म्हणलं आता ह्याला सोडायचं, आता शिवसेना.
म्हणलं ही कसं काय चालेल. मी म्हणलं आपण नाही, आपण त्यांना शब्द दिलाय, मी त्यांचा शब्द पाळणार, नंतर काय व्हायचं ते होईल. आपण शब्द पाळला. त्या पद्धतीनं मित्रांनो मी कुणाला दुखवत नाही. आता काल मी माझ्या आईला मताला घेऊन गेलो. काय नुसत्या टीव्हीला बातम्या, दादांनी आईला मताला घेऊन. अरे साल्यानो, माझी आई मीच नेणार का तुम्ही नेणार आहे? जिनं मला, तिच्या पोटी मी जन्माला आलो, ती माझी आई आहे. ती मला म्हणली अजित तू मताला जा. नेहमीच मी नेतो, ह्या वेळेस पण मी नेलं. ती म्हणली मी तुझ्यावर मताला येणार. आली मताला. तरी दादांनी ह्याच्यात राजकारण आणलं. अरे कसं राजकारण आणलं? तुझ्या घरात आई वडील असल्यानंतर तू मताला घेऊन जात नाही का? हाताला धरून नेत नाही का? हे सगळे नौटंकी हो, यांचा काही विचार करू नका. यांना काही घेणं देणं नाहीये. दिलीप वळसे पाटील, शिवाजीराव आढळराव, आमची महायुती, आम्ही सगळेजण तुमचे प्रश्न सोडवण्याच्या करता खूप काही प्रश्न त्या ठिकाणी आहेत. विशेषतः भीमाशंकर अभयारण्याचा प्रश्न केंद्राच्या माध्यमातून सोडवावा लागेल. आम्ही शिफारस करू, केंद्रामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील तिथं फॉरेस्ट मिनिस्टरला भेटतील. त्यांचं जरा कमी पडलं तर आम्ही पण तिथं रेटा लावू आणि त्या पद्धतीनं करून घेऊ. धरणाच्या आतील बाहेरील प्रश्न सोडवले जावेत. ह्याच्यामध्ये मदत पुनर्वसन खातं अनिल भाईदास पाटील आपल्याच राष्ट्रवादीकडे, त्यांना बोलू आणि आपले काही धरणाच्या आतले बाहेरचे प्रश्न असतील तर ते पण आपण त्या ठिकाणी सोडू. त्याला निधी लागणार असेल तर निधीच्याही बद्दल आपण मुख्यमंत्र्यांशी बोलू. आपला हजरत अलीचा दर्गा, आपलं मागं हरिश्चंद्र महादेव देवस्थान, त्याही संदर्भामध्ये लोकांची श्रद्धा आहे, लोकांच्या भावना आहेत. जिथं लोकांची श्रद्धा असते, जिथं लोकांच्या भावना असतात, तिथं आपण हायगाई करत नाही. फक्त तुम्ही कुठंही जातीपातीचा नात्यागोत्याचा विचार करू नका. इथं सर्व धर्म समभाव. आपल्या नवी स्वराज्याची स्थापना महाराजांनी केली. जरा बाजूला हो, महाराज देताना मला, महाराजांनी केली. त्याच्यामध्ये महाराजांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना एकत्र घेऊन त्या ठिकाणी हिंदवीची स्वराज्याची स्थापना केली आणि त्याच रस्त्याने आम्ही पुढे चाललेलो आहे. 35 लाख निधी दिला का द्यायचा आहे? हा, यावेळेस मी अल्पसंख्याक विभागाला माझ्या अल्पसंख्याक सहकाऱ्यांना सांगू इच्छितो, मी मौलाना आझाद महामंडळाचं भागभांडवल 1000 कोटी रुपये आम्ही महायुतीनं केलं. एकनाथराव देवेंद्रजी, मी. त्याच्यानंतर आम्ही तिथं कर्ज प्रकरण करण्याच्या करता काही त्रुटी होत्या. जसं दुधाचं बिल मिळालं तुम्हाला त्रास होतोय, अनुदान, तसं त्या त्रुटी सगळ्या दूर केल्या. कॅबिनेटला निर्णय घेतला. आता त्याही वर्गाला त्याच्यातनं मदत होईल. वक्फ बोर्डाच्या जमिनी कुणी लाटत होतं, त्याच्यामध्ये पण काही दुरुस्त केली. काही ठिकाणी दफनभूमीला वॉल कंपाऊंड, कुठं दर्ग्यासाठी काही मदत. अशा प्रकारे यंदा आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अल्पसंख्याक विभागाला मदत केलेली आहे. मनसरला 3.5 कोटी रुपये दिलेत. त्याला आम्ही करतोय. बाकीचे नुसतेच आमच्या नावाने शंका फोडतात की हे देणार नाही. आम्ही सगळ्यांना देतो आणि पुढेही देणार, त्याच्याबद्दल काही काळजी करू नका. परंतु त्यांच्या खोट्या नाट्या प्रचाराला बळी पडू नका. जे देतात, काँग्रेसवाल्यांनी इतके दिवस अल्पसंख्याकांची फक्त मतं घेतली, बाकी काही दिलं नाही. नुसतं तोंडाला पानं पुसायचं काम केलेलं आहे. मगाशी आमचे RPIच्या नेत्यांनी सांगितलं बोलत असताना, आता आमच्या मागासवर्गीयात संविधान बदलणार. अरे नरेंद्र मोदी साहेबांनी संविधान दिन सुरू केला. तुम्ही तर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान घेतलं, घटना घेतली आणि नंतर निवडणुकीला उभे राहिल्यावर काँग्रेसवाल्यांनी बाबासाहेबांना पराभूत केलं, बिनविरोध निवडून नाही दिलं. काय गेलं असतं यांचं? बिनविरोध दिलं असतं तर एवढा हुशार माणूस, कर्तबगार माणूस होते ना ते. निवळ वापरून घ्यायचं, नंतर सोडायचं, अशा प्रकारची या समोरच्यांची नीती आहे. त्यांचा अजिबात विचार करू नका. माझ्या आंबेगाव तालुक्यामध्ये पांडवदरा, लपा योजना, निगोटवाडी, तिथं पण प्रशासकीय मान्यता आपण 17 कोटी 25 लाख रुपयाची दिलेली आहे. त्याच्यामध्ये साधारण 912 घनमीटर पाणी साठा होणार आहे आणि 200 हेक्टर म्हणजे 200 हेक्टर 500 एकर जमीन सिंचनासाठी येणार, ओलीच्या खाली येणार आहे. त्याचा कार्यारंभ 10/2/23 ला आदेश मेसर्स पाटील कन्स्ट्रक्शन पुणे
यांना दिला गेलेला आहे। वन खात्याचं एनओसी प्रमाणपत्र मिळण्याचा प्रस्ताव मिळाल्यानंतर कामाला सुरुवात होणार आहे। वर्क ऑर्डर वगैरे सगळं झालंय। एनओसी आता ते आणतील आणि ते काम सुरू करतील, त्याबद्दल काही काळजी करू नका। त्याच्या संदर्भामध्ये आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे काही प्रश्न मला इतर सहकारी मित्रांनी दिलेले आहेत, त्याही कामामध्ये मी तुमचा पालकमंत्री या नात्याने लक्ष घालीन। आपण अजिबात भावनिक होऊ नका। मी दिलीप वळसे पाटील, आम्ही सगळे, छगन भुजबळ, आम्ही सगळे चांगलं काम करून दाखवू। आजही आम्ही चांगलं काम करतोय। कुठं चुकलं तर सांगा, अजित पवार इथं चुकलं। जो काम करतो तोच चुकतो, जे काम करत नाही तो बिनचूक असतो, कारण ते काम करत नाही, ते नुसतं शूटिंगला जातो मुंबईला। ही गोष्ट लक्षात ठेवा, वाईट वाटून घेऊ नका। खरं आहे ते सांगतो, 5 वर्ष वाया गेलीत, तो बॅकलॉग भरून काढायचा आहे आणि तो बॅकलॉग भरून काढायला केंद्राची आणि राज्याची मदत लागणार आहे। राज्यात आम्ही आहोतच, परंतु केंद्रात पण मोदी साहेब तिथे येणार आहेत असा जनतेचा देशातल्या कौल आहे। त्याच्यात माझ्या शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघाच्या मतदारांनी किंवा आंबेगाव शिरूर मतदारसंघाच्या मतदारांनी पण कुठं मागं राहू नका अशी माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे। अजिबात नाहीतर आता राष्ट्रवादीचा करतो म्हणून भाजपने मागं हटायचं, हे भाजपचा करतो म्हणून राष्ट्रवादीने मागं हटायचं, आता कोण बघणार आहे असं करू नका। दिलीपराव तिथं बसून त्यांची माणसं त्यांनी पेरलीत, रोज विचारतायत कोण कोण काय करतंय, कोण नुसतंच वरवर करतंय, कोण आतनं करतंय, कोण बाहेरनं करतंय, हे सगळं त्यांना माहिती आहे। आपण देखील ज्यावेळेस आपल्या घरातली एखादी व्यक्ती आजारी असते, दवाखान्यात ऍडमिट असते, त्यावेळेस तुमची आमची जबाबदारी जास्त असते। त्या जबाबदारीचं भान ठेवा आणि शिवाजीराव आढळराव पाटलांना घड्याळाच्या समोरचं बटन दाबून प्रचंड मताधिक्याने महायुतीचे उमेदवार म्हणून लोकसभेमध्ये पाठवा। जे काही आपली कामं केंद्राचा कोट्यावधी रुपयाचा निधी आणण्याच्या करता ते मी, एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, आम्ही सगळे, दिलीप वळसे पाटील, आम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये यशस्वी होऊ हा विश्वास मी तुम्हाला या निमित्तानं देतो। भर दुपारच्या वेळेस आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, आया बहिणींनो तुम्ही पण उपस्थित राहिला, तुम्हाला पण चांगलं केलंय। पुढच्या निवडणुकीत 29ला 181 जागा 543 सोडून महिलांना आहेत, तुमचाही चान्स लागेल कदाचित, आणि 288 आमदार सोडून 96 जागा महिलांना आहेत। बिल पास झालंय, पुढच्या वेळेस आहेत तुम्ही आता आमच्या विधानसभेमध्ये, आम्हाला सांभाळून घ्या फक्त तिथं निवडून आलो तर, एवढी फक्त विनंती करतो आया बहिणींना, मुलींना। अधिक न बोलता पुन्हा एकदा घड्याळाच्या समोरचं बटन दाबून आपल्याला मागचा जो पराभवाचा आपलं अपयश आहे ते अपयश आपल्याला धुवून काढायचं आहे, आणि ते धुवून काढण्याच्या करता तुमचे आशीर्वाद, तुमचा भरभक्कम पाठिंबा, तुमचं सहकार्य हे सर्वांचं आम्हा लोकांना हवंय, ते आपण द्यावं। आम्ही तुम्हाला जे शब्द दिलेले आहेत ते शब्द आम्ही पाळू हा विश्वास देतो आणि आपली रजा घेतो।